हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. संडे आहे आज. संडे म्हटलं की काही ना काही स्पेशल फरमाईशी घरातल्यांकडनं होत असते, म्हणून मी पण ठरवलं की आज काहीतरी स्पेशल करूयात आणि ते तुमच्याबरोबर शेअर करूयात. तर दिवाळीमध्ये मी आमच्या गावी गेले होते तेव्हा मला हे दालबट्टीचं पीठ, हे तयार पीठ मला मिळालं. तयार पीठमध्ये ह्यामध्ये कणिक आहे, रेग्युलर मीठ आहे आणि ओवा वगैरे आहे. सर्व यामध्ये घातलेलं आहे. फक्त पाणी घालून हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर आज आपण करूयात दालबट्टी. अशा पद्धतीचं पीठ आहे. यामध्ये गहू आहे, मीठ आहे, तिखट आहे, ओवा आहे, सर्व काही यामध्ये रेडीमेड आहे. फक्त पाणी घालून हे पीठ भिजवायचं आहे. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही आपण रेग्युलर वरणफळ किंवा चिकुला जे करतो त्या पद्धतीचं जे पीठ भिजवलं जातं, गव्हामध्ये हळद, मीठ, तिखट, ओवा आणि थोडंसं तेल, त्या पद्धतीने ते पीठ तुम्ही भिजवू शकता. अशा पद्धतीने आपलं पीठ हे भिजवून झालेलं आहे. आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करणार आहोत, मेदूवडासारखे, आणि ते आपण स्टीम करणार आहोत 10 मिनटं. हे पहा, या पद्धतीने आपण ते गोळे करून घेणार आहोत आणि एक 10 मिनटं छान आपण स्टीम करून घेणार आहोत. हे पहा, आता हे आपण स्टीम करून घेऊयात. एक 10 ते 15 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता. मस्त अशी वाफ येते आहे. आपली बाटी जी आहे ती छान अशी वाफलेली आहे. आता आपण ह्याचे 4 भाग करून आपण हे फ्राय करून घेणार आहोत. आपलं तेल इथे छान तापलेलं आहे. आता आपण बाटी तळून घेणार आहोत. तेल छान कडकडीत तापून घ्यायचं आहे, नाहीतर मग आपली बाटी अशी खुसखुशीत छान होणार नाही. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत. अशा रीतीने आपले सगळे बाटी तळून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता, अगदी कुरकुरीत छान अशी आपली बाटी तयार झालेली आहे. आता या बाटीबरोबर खायला आपण डाळ बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ हे 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये हळद, हिंग आणि थोडंसं तेल घालून हे कुकरमध्ये आपण छानपैकी 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आणि इथे एक वाटण बनवून घेतलेलं आहे. या वाटणामध्ये कांदा, खोबरं, मिरची, कोथिंबीर आणि आलं याचं हे वाटण आहे. तर हे घालून आपण डाळ बनवणार आहोत. तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालणार आहोत, कढीपत्ता घालणार आहोत, थोडी कोथिंबीर घालणार आहोत, अर्धा चमचा हळद, आपलं रेग्युलर तिखट आणि हे जे वाटण केलेलं आहे ते घालून घेणार आहोत. छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे वाटण. यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत आणि तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण परतून घेणार आहोत. एक 4 ते 5 मिनटं झालेलं आहे. आपलं वाटण छान आपण परतून घेतलेलं आहे, तेलही सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये शिजवलेली डाळ घालणार आहोत. आणि गॅस मोठा करून आपण छान उकळी काढून घेणार आहोत. छान उकळी यायला लागली आहे आपल्या आमटीला. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि थोडासा अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहोत.
थोडी कोथिंबीर घालणार आहोत. अशा रीतीने आपली दाल बट्टी ही गरमागरम तयार आहे. रविवार स्पेशल मेनू आज मी तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी बनली आहे आणि घरच्यांना आवडली का नाही ते. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.